नमस्कार. आज तारीख आहे 11 सप्टेंबर 2024 आणि आजच्या दिवशी आपण एका बगीच्यामध्ये आलेलो आहोत. आता इथे येण्याचा संदर्भ तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आला असेल. व्हिडिओमध्ये आपल्याला जी फळगळीची समस्या दिसते आहे, म्हणजे भापीचा जो प्रकार झाला आहे, त्यामुळं एक प्रकारे शेतकऱ्यावरती आसमानी संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये गळ शेतकऱ्याची झाली. ज्या बगीच्याची कंडिशन चांगल्या प्रकारची होती, अशा बगीच्यामध्ये देखील पोळ्याच्या अगोदर जो पाऊस झालेला होता, त्या पावसाच्या म्हणजे काही काही ठिकाणी 24 तासाचा, काही ठिकाणी 48 तासाचा असा प्रचंड पाऊस झाला. म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस बऱ्याचशा ठिकाणी झाला आणि त्यामुळे जमिनीमध्ये जी उष्णता होती त्याची भाप जी आहे तर ती फळायला लागली आणि त्याच्यामुळे इतकी विदारक आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली की काही काही ठिकाणी 50% पुढं माल जो आहे तर तो खाली आला. आणि ही जी घडामोड आहे म्हणजे पोळ्याच्या नंतर 2 दिवसांनी, म्हणजे 2च दिवसामध्ये एवढा प्रचंड प्रमाणामध्ये माल खाली आला. आता याच्यावरती बरेचसे तर्कवितर्क शेतकरी, शेतीच्या संदर्भातले तज्ज्ञ वगैरे तुम्हाला त्या काही गोष्टी यूट्यूबला वगैरे तुम्ही ऐकलेल्या असतील. पण याचा जो ॲक्च्युअल निष्कर्ष आहे म्हणजे हा प्रकार नेमके आहे काय, मुळात ही जी भाप लागते याला फायटोप्थोरा नावाची बुरशी आहे आणि ही बुरशी ॲक्टिवेट झाल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फळगळ जी आहे तर ती मोसंबीची झालेली आहे. याच टायमाला तुम्ही एक निरीक्षण केलेलं असेल की सरकी जी आहे त्या सरकीचे पण पातेगळ झालं. सरकीची पण पातेगळची जो टाईम पिरियड आहे मोसंबीच्या फळगळीचा, भापीचा आणि सरकीचा हा एकाच टाईम पिरियड आहे. थोडक्यात जमिनीमध्ये जी उष्णता निर्माण झालेली होती त्याच्यानंतर जो मोठा पाऊस पडला आणि ही समस्या गेल्या 3-4 वर्षापासून येते. ह्यावेळेस ते जास्तच प्रमाण तिने उच्चांक गाठला, पण जेव्हापासून जास्तीचा पाऊस पडतोय तेव्हापासून ह्या भापीची समस्या निर्माण झालेली आहे. अशी एक समस्या 2 वर्षापूर्वी पण बऱ्याच ठिकाणी आलेली होती, सर्व दूर नव्हती. आम्हाला जे आता फोन येतात खानदेशातून असेल किंवा हे जे मराठवाड्याचा जो परिसर आहे मोसंबीचा पट्टा, या सगळ्या तालुक्यामध्ये ही फळगळीची समस्या आहे भापीची. आता याच्या संदर्भामध्ये ही जी फायटोप्थोरा नावाची बुरशी आहे याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करायची याची चर्चा आपण करू नंतर. पण याच्या अगोदर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की माझ्याकडे जे जे बगीचे मार्गदर्शनासाठी होते त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना जे फोन कॉल वगैरे येतात, तर मी असं सजेस्ट करतो की तुम्ही बगीच्यामध्ये गवत ठेवा. बगीच्यामध्ये तण असणं अतिशय गरजेचं आहे. पण शेतकऱ्याची त्या बाबतीमध्ये काही ठिकाणी चूक नाही आहे. ते म्हणतात की स्प्रे मारणं शक्य होत नाही, मध्ये जाऊन आम्ही नळ्या कशा चेक करायच्या किंवा मग साप वगैरे त्याच्यामध्ये निघतात. ही गोष्ट खरी आहे, पण आता जी समस्या आली ही समस्या बघितल्यानंतर शेतकऱ्याला असं वाटतं की आम्ही त्याही गोष्टी करू शकलो असतो. थोडक्यात आम्ही स्प्रे मारू शकलो असतो किंवा लेबर लावायचे 2च्या ठिकाणी 4 लेबर लावलं असतं. काही ठिकाणी येलं वगैरे जातात वरती, ही समस्या सॉल्व्ह झाली असती. पण ही जी समस्या आलेली सध्या हिच्यामुळं डायरेक्ट 50-60% शेतकऱ्याचं नुकसान झालं. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने मी सांगतो की ज्या बगीच्यामध्ये गवताचं प्रमाण चांगल्या प्रकारचं आहे, गवत पण कुठलं, ज्या ठिकाणी उभार गवत आहे त्या उभार गवताच्या ठिकाणी सुद्धा भाप लागलेली आहे. पण ज्या ठिकाणी येलवर्गीय गवत आहे, थोडक्यात पसरट गवत आहे, शिपट असेल, वाघनखी असेल समजा, किंवा चिमूक काट्याचं गवत येतं, अशा ठिकाणी भापीची समस्या कमी झालेली आहे. पण ज्या ठिकाणी उघडं राणे त्या ठिकाणी 100% भाप लागलेली आहे. आता याच्यात पण काही शेतकरी तर्कवितर्क लावतील की काही काही ठिकाणी ग्लायसेल मारलं, भाप लागली नाही, जमीन तर मोकळी आहे. कसं असतं, कधी पण एखादी गोष्ट 100% नसते, 5% त्याला अपवाद असतात. काही काहीचा योग चांगला, योगायोगाने ते वाचले. पण आपण जर 95% विचार केला तर बगीच्यामध्ये गवत, तण असणं अतिशय गरजेचं आहे. ज्या ठिकाणी घनदाट तण आहे, ज्याने कटर सुद्धा मारलेलं नाही, अशा ठिकाणी भापीची समस्या उगा 1-2% आलेली आहे. हे शेतकऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून जे मार्गदर्शन आम्ही करत असतो हे थोडक्यात अनुभवातून मार्गदर्शन आहे. म्हणजे आम्ही काय 6 महिन्यातून, वर्षातून एकदा व्हिजिटला येणारे माणसं नाहीत. आमच्याकडे कन्सल्टिंगला बगीचा आला की त्या ठिकाणी वारंवार त्याला व्हिजिट असते आणि त्याच्यावरून आमच्या काही गोष्टी लक्षामध्ये येतात की ॲक्च्युअल समजा ह्या पोळ्याचा जो टाईम पिरियड बरं का, सप्टेंबर आणि याच्यानंतर येणारा पित्तरपाठ, याच्या वेळेस जे तापमान वाढतं जमिनीमध्ये
त्या जमिनीमध्ये वाढलेल्या तापमानामध्ये जर मोठा पाऊस झाला तर 100% त्या मोसंबीच्या बगीच्याला भाप लागणार. तेच जर तण तुमच्या बगीच्यामध्ये असेल तर भापीचं प्रमाण बरंचसं कमी असेल. हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजून एक शेतकऱ्याचा असा एक गैरसमज झालेला आहे की पाऊस पडतोय तर पाऊस पडल्यानंतर पाणी द्यायची काय आवश्यकता आहे. पण जुन्या काळापासून असे लोक सांगत आलेले आहेत की काळं पाणी जमिनीला आवश्यक आहे. काळं पाणी ज्यावेळेस देता तुम्ही त्यावेळेस जमीन जी आहे तर ती थंड होते. म्हणून पाऊस जरी असला तरी सुद्धा 1-2 तासाचं काळं पाणी द्यायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी असं पाणी देण्यात आलं त्या ठिकाणी भापीचं लागण्याचं प्रमाण कमी आहे. ही दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा जो बगीचा आहे या बगीच्याची म्हणजे या झाडाची क्वालिटी एक नंबर आहे. वर जर फळ दाखवा वरती, फळ वगैरे सगळं व्यवस्थित आहे, बाकी कुठलाही प्रॉब्लेम नाही. फक्त एक समस्या आहे, खाली तुम्हाला गवत दिसत नाही किंवा जे आहे ते अतिशय कमी प्रमाणामधलं गवत आहे आणि फक्त तेवढ्या एका चुकीमुळं एवढा प्रचंड प्रमाणामध्ये भाप त्याला लागलेली आहे. हे इकडे दाखवा, इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये भाप लागलेली आहे. आता ॲक्च्युअल वरती जर झाड बघितलं, झाड पण दाखवा आपल्या शेतकऱ्यांना, झाडाची क्वालिटी अजिबात खराब नाही आहे. झाड एक नंबर क्वालिटी आहे, पानं आहेत चांगले हिरवेगार, पानाला साईज वगैरे आहे, फळ पण चांगलं आहे, साईज वगैरे व्यवस्थित आहे. पण तरीसुद्धा याच्यामध्ये फळगळ झाली. याचं महत्त्वाचं कारण या जमिनीमध्ये तण नाही आहे. आणि अशा वेळेस बरेचसे शेतकरी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, म्हणजे आम्हालाही काय काय असे म्हणणार आहेत की नाही तुम्ही काय सांगता, आम्हाला शेटिंग वगैरे करून येतात आणि आम्हाला सांगतात, पण तणनाशकाचा वापर करू नका असं आमचं सजेशन असतं. पण परत आग्रह शेतकरी करायला लागला तर म्हणतो ठीक आहे मारा, तुमची इच्छा आहे ना तुम्ही मारा. पण हे विषयाची परीक्षा घेतल्यासारखं काम झालंय की तणनाशक मारलं आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले. इथून पुढं बांधा सोडले तर बगीच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणनाशकाचा वापर तुम्ही करू नका. तणनाशक तुम्हाला मारायचं ज्यावेळेस तुमचं फळ तुटून वगैरे गेलं त्यावेळेस तुम्ही तणनाशक मारू शकता बगीच्यामध्ये, पण मध्ये इथून पुढे कधीही तणनाशकाचा वापर करू नका. हे झालं खबरदारी घेण्याच्या गोष्टी. आता जी आपली फायटोप्थोराने फळगळ झालेली आहे, आता आपण या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, तर 2 सजेशन मी तुम्हाला देईन की ज्या ठिकाणी ही फळगळीची समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही इलिएट 2 ग्रॅमने आणि अँट्रोकॉल 2 ग्रॅम या प्रकारची फवारणी त्या बगीच्याला घ्या. ती फवारणी या पद्धतीची व्हायला पाहिजे की झाडाची पानं, फळं आणि खोड आणि त्या खोडाखालची जमीन या सगळ्या ठिकाणी तुम्ही ते फवारून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी भापीची गळ अगदी 2-5% आहे या ठिकाणी तुम्ही रेडोमिल गोल्ड 2.5 ग्रॅमने जर घेतलं तर त्याने सुद्धा ती भापीची गळ रोखू शकते. हे समजून घेणं गरजेचं. आणि महत्त्वाचं, फवारणीच्याही अगोदर तुम्ही त्या बगीच्याला तुम्हाला ज्यावेळेस भापीची गळ दिसली ताबडतोब त्याला काळं पाणी देणं गरजेचं आहे. काळं पाणी तुम्ही दिल्यानंतर ही भापीची गळ बऱ्याच अंशी थांबून जाईल, कारण काळं पाणी दिल्यानंतर जमीन जी आहे ती थंड होईल. पण तुम्हाला असं वाटेल की फवारणी मारल्यानंतर पण 2-4 दिवस गळ दिसते. ज्या ज्या ठिकाणी भाप लागलेले आहे ते फळ कुणीही सांगितलं तर 100% खाली येणार म्हणजे येणार. त्याला जगात कुठल्याही प्रकारचं औषध नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपल्या चेहऱ्याला हाताला एखादी वाफ लागली आपल्याला कुठे हे आपल्याला लगेच लक्षामध्ये येत नाही. त्याच्यानंतर 4-5 तास झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती गालाला लागली, कपाळाला लागली, नाकाला लागली. त्याप्रमाणे भाप जी लागलेली आहे, भापीचं फळ आपल्याला त्याच दिवशी लक्षामध्ये येत नाही. हळूहळू ते फळं जे आहेत, कुठल्या कुठल्या फळाला भाप लागलेली हे आपल्या लक्षामध्ये येतं. ज्याला भाप लागलेली आहे तेवढे फळं खाली येतील. ज्या ठिकाणी फळगळ थांबलेली आहे आपली फवारणी मारल्याच्या नंतर अशा ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही काळं पाणी तर द्याच, पण आता जी तुमचं नुकसान व्हायचं होतं ते झालं, पण याच्यानंतर मोसंबीला अतिशय चांगलं मार्केट येऊ शकतो 15-20 दिवसामध्ये. कारण ज्या ठिकाणी फळगळ जास्त आहे त्या ठिकाणी शेतकरी माल द्यायला लागले आणि वेळ अशी येऊ शकते की 1 महिन्यानंतर की मोसंबीला म्हणजे बागवान तुम्हाला विचारायला येतील घरी की तुम्हाला बगीचा द्यायचा आहे का. म्हणून माझं असं तुम्हाला शेतकऱ्याला एक सांगणं आहे की ही जी फळगळ जी व्हायची होती ती झाली, पण ती जर रोखली असेल आपली फवारणी घेऊन ती 100% रोखेल. त्याच्यानंतर तुम्ही माल लगेच विकू नका, कारण की सध्या मार्केट थोडेसे कमी आले, परत 26-27 पर्यंत गेलेले मार्केट 20-22 ला आले. त्याच्यामुळे गडबड करू नका, थोडंसं धीर धरा, थांबा. तुमच्या राहिलेल्या मालाचे सुद्धा खूप चांगले पैसे होऊ शकतात. हे तुम्हाला सूचना आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझ्याशी अवश्य संपर्क साधा. आणि एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की कुठल्याही गोष्टीचं नियोजन हे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे. आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगतो याला पण काहीतरी आधार आहे, त्याच्या आधारे आम्ही सांगतो. म्हणून हे समजून घ्या. उगा तुम्हाला वाटलं
आणि मग तुम्ही कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी, कसं असतं 90 गोष्टी चांगल्या केल्या आणि 10 चुकल्या, तर त्या 90 गोष्टीचा अजिबात उपयोग राहत नाही. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला मोसंबीच्या संदर्भात जाणवला, मला आवर्जून कॉल करा. जय जिजाऊ, जय शिवराय.